नमस्कार मित्रांनो, मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांसाठी आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आता मोठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजेच काय PMMSY अंतर्गत महाराष्ट्रातील रायगडमध्ये भारतातील पहिला ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक आता चर्चेत आलेला आहे आणि या प्रकल्पातून तब्बल 1.93 कोटी महसूल हा जो आहे तो मिळाला असून अनेकांना आता रोजगारही मिळालेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकल्पाची संपूर्ण माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत आणि आज आहे तारीख 25 मे 2026 आणि याबद्दलच्या ज्या नवीन अपडेट आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण एक एक करून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता PMMSY योजना आहे तरी काय याबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर म्हणजेच काय, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना म्हणजेच PMMSY ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेचा उद्देश फक्त एकच आहे की मत्स्य व्यवसाय वाढवणे, नवीन रोजगार निर्माण करणे आणि मच्छीपालन क्षेत्र जे आहे ते अजून जास्त प्रमाणे मजबूत करणे हा आहे. ओके, आता रायगडमधील हा भारतातील पहिला ब्रूड बँक म्हणता येईल. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मंगरूळ गावात भारतातील पहिला ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक हा सुरू करण्यात आला आहे आणि हा प्रकल्प यशोधरा संजय खंडागळे यांनी PMMSY अंतर्गत उभारलेला आहे. ओके, आता एक एक पॉईंट आपण जाणून घेऊयात. ओके, आता सांगायचं झालं तर पहिला पॉईंट आहे आपला, रायगडमध्ये भारतातील हा पहिला आहे ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक. ओके, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मंगरूळ गावात भारतातील हा पहिला ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक सुरू करण्यात आलेला आहे आणि हा प्रकल्प PMMSY अंतर्गत उभारण्यात आलेला आहे. ओके, आता कोणी हा सुरू केला, कोणाच्या आधारे? ओके, हा प्रकल्प उद्योजिका यशोधरा संजय खंडागळे यांनी सॅम डिस्कस या ब्रँड अंतर्गत उभारलेला आहे आणि आज त्यांचा ब्रँड भारतातील मोठ्या ऑर्नामेंटल फिश प्रोड्युसर्समध्ये गणला जातो. ओके, आता नंतरचा पॉईंट काय आपला, किती प्रकारच्या माशांचे आता संवर्धन आहे. ओके, आता या ब्रूड बँकमध्ये 25पेक्षा जास्त ऑर्नामेंटल फिश व्हरायटीजचे ब्रीडिंग आणि कन्झर्वेशन केले जाते. ओके, आता उत्पादन किती झाले याविषयी जर सांगायचं झालं तर या प्रकल्पातून आत्तापर्यंत सुमारे 7.7 लाख ऑर्नामेंटल फिशचे उत्पादन करण्यात आलेले आहे आणि हे उत्पादन जवळपास 20 स्पेसीजमधून झालेले आहे. ओके, महसूल किती गोळा झाला याबद्दल जर सांगायचं झालं तर या ब्रूड बँकमधून तब्बल 1.93 कोटी महसूल मिळालेला आहे. त्यामुळे ऑर्नामेंटल फिश फार्मिंग हा आता मोठा प्रॉफिटेबल बिझनेस ठरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. ओके, आता रोजगार निर्मिती. ओके, या प्रकल्पामुळे जवळजवळ 25 ते 30 लोकांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील युवकांसाठी ही मोठी संधी आता मानली जात आहे. ओके, आता नंतरची जी अपडेट आहे याबद्दलची ती म्हणजे 700पेक्षा जास्त टँक्सची सुविधा. ओके, या ब्रूड बँकमध्ये 700पेक्षा जास्त फिश टँक्स बसवण्यात आलेले आहेत आणि येथे आधुनिक पद्धतीने ब्रीडिंग आणि फिश केअरसुद्धा केली जाते. ओके, आता परदेशातसुद्धा एक्सपोर्ट सुरू झालेला आहे. येथून तयार होणारे ऑर्नामेंटल फिश USA, इटली, फ्रान्स, साऊथ कोरिया, कतर, कुवेत, मलेशिया, चायना आणि इस्रायलसारख्या देशांमध्ये हे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणे केले जात आहेत. ओके, आता नंतरचा पॉईंट म्हणजे भारतातील ऑर्नामेंटल फिश सेक्टर वेगाने वाढतो आहे. ओके, आता बेसिकली भारतामध्ये सध्या ऑर्नामेंटल फिशरीज एक्सपोर्ट सुमारे 41 कोटींच्या आसपास पोहोचले आहेत आणि PMMSY अंतर्गत हा सेक्टर अतिशय वेगाने एक्सपांड होत आहे आणि याचा फायदा भारतालाच इनडायरेक्टली होत आहे. ओके, नंतरचा पॉईंट म्हणजे PMMSY अंतर्गत मोठे समर्थन. ओके, सरकारने PMMSY अंतर्गत 1986 बॅकयार्ड ऑर्नामेंटल फिश युनिट्स तयार केलेले आहेत. 6018 फिश किओस्क आणि ॲक्वारियम्स, 117 रिटेल फिश मार्केट्स आणि 199 इंटिग्रेटेड ऑर्नामेंटल फिश युनिट्स या सगळ्यांना सरकारने समर्थन दिलेलं आहे. ओके, आता जे नंतरचा पॉईंट आहे तो आहे मत्स्य व्यवसायासाठी मोठी संधी. आता सरकारच्या या योजनेमुळे फिश फार्मिंग, ऑर्नामेंटल फिश बिझनेस, एक्सपोर्ट बिझनेस आणि रुरल एम्प्लॉयमेंट यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. ओके, आता हा जो पूर्ण प्रकल्प आहे तो आहे यशोधरा संजय खंडागळे यांनी मंगरूळ गावात सुरू केलेला आहे. ओके, त्यांचा बेसिकली सॅम डिस्कस हा ब्रँड आता देशातील बहुतांश प्रसिद्ध डिस्कस फिश उत्पादनांपैकी एक बनलेला आहे. ओके, आणि ह्याचे वैशिष्ट्य काय की या ब्रूड बँकमध्ये बेसिकली 25पेक्षा जास्त ऑर्नामेंटल फिशेसच्या जाती आहेत. ओके,
20 प्रजातींमधील सुमारे 7.7 लाख मासे आता तयारसुद्धा करण्यात आलेले आहेत. ओके, आणि जवळजवळ 1.93 कोटी महसूल यातून मिळालेला आहे आणि जवळजवळ 25 ते 30 लोकांना, ही जास्त नाही म्हणता येणार, पण 25 ते 30 लोकांना रोजगारसुद्धा यामुळे मिळालेला आहे. ओके, त्यामुळे 700हून अधिक टँक, आधुनिक तंत्रज्ञान, स्किल डेव्हलपमेंट, एक्सपोर्ट सुविधा आता यामुळे उपलब्ध झालेल्या आहेत फक्त फिश ब्रूड बँकमुळे. ओके, आणि तेथून येणारे ऑर्नामेंटल फिश आता कुठे कुठे जातात? USA, इटली, फ्रान्स, साऊथ कोरिया, कतर, मलेशिया, ओके, आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये आता एक्सपोर्ट केले जात आहेत. ओके, आणि भारतासाठी मोठी संधी म्हणता येईल, कारण की भारतामध्ये 700पेक्षा जास्त गोड्या प्राण्यातील प्रजाती आहेत, 300पेक्षा जास्त समुद्री प्रजाती उपलब्ध आहेत. म्हणून ऑर्नामेंटल फिश क्षेत्र भविष्यात मोठी कमाई करून देऊ शकतो भारताला. ओके, आता PMMSY अंतर्गत जी कामं झाली आहेत ती अतिशय मोठीसुद्धा म्हणता येईल, कारण की सरकारने आतापर्यंत 1986 बॅकयार्ड युनिट्स, 6018 फिश किओस्क, 117 फिश मार्केट्स आणि 5 फ्रेश वॉटर ब्रूड बँक्स आता सध्या सरकारने सुरू केलेले आहेत. ओके, तर मित्रमंडळींनो, तुम्हाला याविषयी काय वाटतं? महाराष्ट्रातील हा प्रकल्प भारतासाठी गेम चेंजर ठरवू शकतो का? कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तुमचा काय अनुभव असेल किंवा काय तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे यूट्यूबचं, त्याला सबस्क्राईब नक्की करा. ओके, धन्यवाद.